अनेक वर्ष रखडलेल्या महापालिका निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला असून महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत आणि आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना जास्तीत जास्त ठिकाणी युतीमध्ये निवडणुका लढणार असल्याचं सध्या तरी दिसतंय। पण याच वेळी गेल्या निवडणुका ज्यांच्या सोबतीनं लढल्या त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मात्र महायुतीमध्ये जागा नसेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। एकीकडे राष्ट्रवादी आणि भाजप दोन्ही पक्षांनी आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी असा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय, तर यामागे दादा आणि देवाभाऊ यांची वेगळीच रणनीती असल्याचं समोर येतंय। जाणून घेणार आहोत काय आहे ही संभाव्य रणनीती। नमस्कार, मी सारिका। तर राष्ट्रवादीला महायुतीत जागा नसेल या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर अनेक जण अवाक झाले असले तरी सुद्धा यामागे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची वेगळीच रणनीती असल्याचं सांगितलं जातंय। पुणे महानगरपालिकेचा विचार केला तर 2017 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने होते। यावेळी झालेल्या निवडणुकांमध्ये 85 जागांवर दोन्ही पक्षांमध्ये काटोकी टक्कर झाली। यातल्या 50 जागा भाजपनं तर उरलेल्या 35 जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या। त्यामुळे या पालिका निवडणुकीमध्ये जर महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनं एकत्र निवडणूक लढवली असती तर यासारख्या 85 जागांवरती दोन्ही पक्षातला मिळून एकच निवडणूक उमेदवार रिंगणात आला असता आणि त्यामुळे आपसुकच महायुतीतला एखादा स्ट्रॉंग उमेदवार महाविकास आघाडीला आयता मिळण्याची शक्यता होती। त्यामुळे अशा जागांवर भाजप विरुद्ध राष्ट्रवादीची अशी लढत झाली तरी शक्यता विजय हा महायुतीचाच व्हावा अशी आहे। अशी रणनीती त्यांनी आखण्यात आल्याची चर्चा आहे। म्हणजेच काय तर भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला तर राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी होईल आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला तर त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार विजयी होईल। एकूणच काय तर त्या ठिकाणी महायुतीचाच उमेदवार हा विजयी होण्याची शक्यता सगळ्यात जास्त राहणार आहे। त्यामुळे विजय आणि पराभव यामध्ये महायुतीची चित आणि पट पण महायुतीचीच असणार आहे। मागच्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 162 पैकी जास्तीत जास्त जागांवर एकमेकांच्या समोर उमेदवार उभे केले होते। त्यातल्या 85 जागांवर थेट आणि चुरशीची स्पर्धा झाली, ज्यात भाजपनं 50 तर राष्ट्रवादीनं 35 जागा जिंकल्या आणि सध्याची प्रभाग रचना ही नव्यानं तयार करण्यात आली असली तरी ती जुन्या प्रभाग रचनेप्रमाणेच आहे। जर महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवली असती तर या 85 जागांवर दोन्ही पक्षांपैकी एका बलवान उमेदवाराला माघार घ्यावी लागली असती आणि तो मजबूत उमेदवार आपोआपच महाविकास आघाडीच्या पदरात पडला असता। याचा विचार करून दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा नको या विचारानं पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसला वेगळं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आगामी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे बऱ्याच जागांवर स्वतंत्र उमेदवार इथं उभे करणार आहेत। पण वरून जरी ही एकमेकांच्या विरोधात असले तरी सुद्धा ही लढत मैत्रीपूर्ण स्वरूपाची राहणार आहे आणि एकमेकांसमोर उभे असून सुद्धा दोन्ही पक्षांचं लक्ष हे विरोधी उमेदवारांना हरवून आपल्या मित्र पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मदत करण्यावर असणार असल्याचं बोललं जातंय। ज्या प्रभागांमध्ये भाजपचं वातावरण अनुकूल आहे तिथं राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःहून माघार घेईल किंवा कमकुवत उमेदवार देईल, तर जिथं राष्ट्रवादीला मजबूत स्थिती आहे तिथं भाजप सुद्धा मदत करेल। कारण या मागचा मुख्य हेतू हा भाजप शिवसेना शिंदे गट यांच्या हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडू नये आणि महाविकास आघाडीतल्या मतांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात विभाजन घडवून आणणं हाच आहे। म्हणजेच काय तर कोणताही पक्ष जिंकला तरी त्याचा फायदा महायुतीला झाला पाहिजे असं थोडक्यात प्लॅनिंग दादा आणि देवाभाऊंनी केलंय। म्हणजे कसं निवडणुकीनंतर गरज पडली तर सत्ता स्थापनेसाठी हे तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतात अशी रणनीती आखली गेल्याची चर्चा आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेवर महायुती, भाजप की राष्ट्रवादी कोणाचा झेंडा लागणार? आणि अजितदादा आणि देवाभाऊंची रणनीती पुण्यात महाविकास आघाडीला अजून खिळखिळी करणार का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्राच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।